नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहरकर. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष योजना म्हणजेच मिशन साथीची. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या मिशन साथी योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि याच शिबिरामध्ये अजित पवारांच्या हस्ते या मिशन साथी योजनेचा शुभारंभ होईल. मिशन साथी योजना कोणासाठी आहे तर ही फक्त ऊसतोड कामगार जे मजूर आहेत त्यांच्यासाठी आहे. या योजनेमध्ये सर्व ऊसतोड मजुरांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर या सर्व मजुरांना एक ओळखपत्र देण्यात येणार आहे. तर यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली होती, मात्र त्याचा फायदा त्यांना कितपत झाला हे सर्वांनाच माहीत आहे. आता पुन्हा एकदा मिशन साथीच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी होणार आहे. या नोंदणी अंतर्गत त्यांना एक ओळखपत्र देखील देण्यात येणार आहे. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्यासाठी एक आरोग्य साथीची नेमणूक करण्यात येणार आहे. आता ही आरोग्य साथी कोण असणार आहे तर ज्या ऊसतोड कामगार महिला आहेत त्यांच्याच समूहातील त्यांच्यासोबतच काम करणारी एक महिला आरोग्य साथी असणार आहे आणि या महिलेला बीडच्या आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येईल आणि प्रशिक्षण दिल्यानंतर काही साहित्य त्या महिलेला देण्यात येईल आणि ती महिला आपल्या समूहातील किंवा आपल्या टोळीतील इतर महिलांच्या आरोग्याची काळजी घेईल. यामध्ये विशेष असं आहे की जेव्हा ऊसतोड मजूर हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊसतोडणीसाठी जातात, दुसऱ्या राज्यामध्ये ऊसतोडणीसाठी जातात, तेव्हा ही आरोग्य साथी महिला त्यांच्यासोबत असणार आहे आणि ती कायम बीडच्या आरोग्य विभागाशी संपर्कात राहील. त्यामुळे या योजनेचा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या ऊसतोड मजुरांना फायदा होईल, कारण त्यांच्या आरोग्यावर विशेष भर या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि तसं पाहिलं तर खुद्द अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होतोय. यापूर्वी देखील 2010 मध्ये प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्यांनी ऊसतोड कामगारांसाठी एक आयुर्मंगलम नावाची योजना आणली होती आणि आता पुन्हा एकदा ही मिशन साथी योजना या ऊसतोड कामगारांच्या आरोग्यावर भर देण्यासाठी सुरू होते. 2019 मध्ये बीड जिल्ह्यातील 13,000हून अधिक ऊसतोड कामगार महिला आहेत त्यांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रकार उघड झाला होता आणि हा सर्व जो प्रकार आहे संपूर्ण राज्यभर गाजला. हे प्रकरण राज्यभर गाजलं. त्यानंतर नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने बीड जिल्ह्यामध्ये चौकशी केली असता 13,000हून अधिक महिलांनी गर्भपिशवी काढल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये आरोग्याबद्दल जनजागृती व्हावी, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, कारण ते ऊसतोडणीसाठी इतर जिल्ह्यात जातात, दुसऱ्या राज्यामध्ये जातात. म्हणून ही मिशन साथी योजना सुरू करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबतच काम करणारी एक महिला, त्यांच्याच टोळीतील त्यांच्याच समूहातील एक महिला आरोग्य साथी म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेईल आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या मिशन साथी योजनेचा ऊसतोड कामगारांसाठी शुभारंभ होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ऊसतोड कामगारांसाठी राज्य सरकार असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे अनेक योजना राबवत आहेत आणि या योजनेचा किती फायदा या कामगारांना होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.